ते 75 वर्षाची आणि ती ज्यावेळी असते तिच्या एका किचनमध्ये एक छान असं चित्र असतं ते कोणीतरी पाहतं आणि नंतर मग ती मोठी एवढी चित्रकार होते वयाच्या 65-70 वर्षानंतर की 75व्या वर्षी ती इटलीच्या रोममध्ये एक मोठं चित्राचं प्रदर्शन करते. म्हणजे ह्या कलेचा तिला वयाच्या 65व्या वर्षी झालेला एक तिला समजलं आणि त्याच्यातून ती पुढे झाली. अशी ही जोहारी विंडो. मला वाटतं सरांच्या आयुष्यामध्ये सर सर्जन तर आहेत, खेळाडू आहेत, लेखक आता हे शेवटच्या काही वर्षांमध्ये उद्भवले आणि मला वाटतं त्यांचा जो प्रवास आहे तो खरोखरच बघण्यासारखा आहे आणि हा तो त्यांना शेवटच्या 10 किंवा 15 वर्षांमध्ये त्यांना उमगलेला त्यांचा लेखन प्रवास हा खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण बघायला पाहिजे की हा माझा प्रांत नाही. आम्ही कधी पूर्वी एखादं काही मराठी लिहिलं तर ते कोणातरी डहाणूकर मॅडम किंवा कोणाकडे तरी पाठवायचो, त्या ह्रस्व दीर्घाच्या चुका दुरुस्त करून आम्हाला देत असत आणि त्याप्रमाणे सर मला वाटतं दिवाळी अंकात पहिले लिहायला सुरुवात केली आणि मीही बऱ्याच वेळा सरांच्या सहीनी बरोबर लिहित असो की एक दिवाळी अंकामध्ये सर मला प्रथम घेऊन गेले होते दूरदर्शनवर. त्यावेळी आम्ही एक स्क्रिप्ट वगैरे मराठीत लिहून काढलं होतं आणि त्यावेळी काहीतरी यकृताच्या आजारावरचा प्रोग्राम होता आणि त्यावेळी असं आम्ही थोडंसं असं लेखन सुरू केलं. त्याच्यानंतर मला हे जे आपण सरांचं जर बघितलं कसं वाढलं त्यांचं लिखाण हे आपण एक विचार करण्यासारखं आहे. आणि तुम्हाला मी एक सांगतो म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी मी MCIमध्ये एक छान वर्कशॉप अटेंड केलं आणि त्याचं नाव होतं रिफ्लेक्टिव्ह रायटिंग. म्हणजे लोक कसं रिफ्लेक्शनने लिहितात आणि त्यांनी काय केलं एक छोटासा एक पिक्चर दाखवला, पिक्चरचा सीन दाखवला आणि त्यांनी 4 ग्रुप्स केले. एका ग्रुपला सांगितलं की तुम्ही त्याची मिनिट्स लिहा, एकाला सांगितलं की तुम्ही त्याचं समरी लिहा, एकाला सांगितलं तुम्ही रिपोर्ट बनवा आणि एकाला सांगितलं तुम्ही रिफ्लेक्शन्स लिहा. आणि 4ही ग्रुपनी तोच प्रसंग होता तो विविध पद्धतीने लिहिला. मिनिट्सवाल्यांनी टिपिकल लिहिलं असं असं झालं, रिपोर्टवाल्यांनी लिहिलं काहीतरी एक रिपोर्ट लिहिला, समरीवाल्यांनी त्याच्यात लिहिलं की ओके ही समरी आहे आणि ज्यांनी रिफ्लेक्शन्स आहेत त्यांनी स्वतःचं मन त्यात ओतलं. कुठलाही लेखक जसा प्रगल्भ होतो आणि मॅच्युअर होतो तशी त्याच्या लिखाणामध्ये प्रगल्भता येते आणि त्यावेळी तो रिफ्लेक्टिव्ह रायटिंग लिहायला लागतो. आणि म्हणून तुम्ही जर सरांची पुस्तकं पाहिलीत तर मला आठवतं आहे पहिलं पुस्तक सरांचं होतं क्लिनिकल टीचिंग. आणि क्लिनिकल टीचिंग हे पुस्तक हे टिपिकली आपण पेशंट कसे तपासतो ह्याचं ते एक अकॅडमिक पुस्तक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक फॅक्ट्स लिहिलेले आहेत आणि तो एक प्रकारचा आपण जो रिफ्लेक्टिव्ह आपण म्हणतो तसं त्याच्यात नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त फॅक्ट्स आहेत. त्यांची दुसरी पुस्तकं जशी झाली त्याच्यामध्ये मग त्यांचं वॉर्ड नंबर 5 पहिल्यांदा आलं, अनुभव कथन आपण ज्याला म्हणतो. सर नेहमीच एक गप्पा वेल्हाळ आहेत, त्यांच्याशी तुम्ही तासनतास बोललात तरी तुम्ही एन्जॉय कराल आणि तिथे त्याच्यामध्ये त्यांचं अनुभव कथन आहे तो एक सारखा एक रिपोर्ट किंवा समरी आहे आणि तुम्ही ती खूप एन्जॉय केली. म्हणजे सरांनी ज्यावेळी ते पुस्तक लिहिलं त्यावेळी सरांनी मला वाटलं की हे खरंच चांगलं एवढं प्रसिद्ध होईल का. तर आम्ही सरांना सांगितलं नाही सर हे लिहा, हे तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि त्यांनी ते लिहिल्यानंतर ज्याला एवढी प्रसिद्धी मिळाली कारण त्या पुस्तकांमधून खरंच ॲक्च्युली गिरीश कुबेर सर फार सुंदररित्या म्हणाले की एक असं प्रेमाचं आच्छादन त्याच्यावर तुम्ही नेहमी लिहिताना लक्षात येतं तुमच्या आणि मला वाटतं तेच आपण त्या पुस्तक वाचताना जाणवतो. आणि त्याच्या पुढचं जो भाग आहे पोस्टमॉर्टममध्ये सरांनी विश्लेषण केलं आणि त्याचं पुढचं जे पुस्तक आपण जे अचूक निदान म्हणतो त्याच्यामध्ये खरोखरच सरांनी ते रिफ्लेक्टिव्ह रायटिंग केलेलं आहे. आणि हे रिफ्लेक्टिव्ह रायटिंग फार आज आपल्या देशामध्ये किंवा आपल्या वैद्यकीय शास्त्रामध्ये फार कमी पद्धतीने लिहिलं जातं. इंग्रजीत तर सोडा, म्हणजे मराठीत तर सोडा, इंग्रजीमध्येही लिहिलं जात नाही. ओव्हरऑल तुम्ही लक्षात आलं असेल की अतुल गावंडे नावाचा एक, अर्थात तुम्ही कदाचित ऐकलं असेल, अतुल गावंडे न्यूयॉर्क रायटर आहे. एक दिवस मला 2003मध्ये असताना त्याचा एक मेल आला की डॉक्टर सुपे आय वुड लाईक टू कम अँड वर्क विथ यू फॉर 15 days. मला आश्चर्य वाटलं, मला वाटलं आमच्याकडे एवढे स्टुडंट्स येतात तो पण एक आला असेल. तर तो आमच्याकडे आला, 15 दिवस माझ्याबरोबर काम केलं, माझ्या वॉर्डमध्ये रोज राऊंड घ्यायचा, माझ्या रजिस्ट्रारबरोबर चर्चा करायचा. जाताना तो मला त्याचं कॉम्प्लिकेशन पुस्तक सही करून देऊन गेला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की दिस इज अ रिफ्लेक्टिव्ह रायटिंग. ही वॉज द फर्स्ट पर्सन हू चेंज्ड द वे द मेडिकल रायटिंग वॉज डन. बऱ्याच वेळा आपण डॉक्टर लिहिताना आपण एखादी चूक झाली किंवा एखादं डायग्नोसिसमध्ये आपल्याला काही झालं तर हे आपण मान्य करायला कधी हे येत नाही. मला वाटतं ह्याला एक धाडस लागतं, एक प्रकारची प्रगल्भता लागते, एक विचार लागतात की हो ही माझी अशा प्रकारचं डायग्नोसिस मी केलं, अशा प्रकारची माझी चूक झाली, आता मी मागे वळून त्याच्यातून काय शिकलो हे बघणं फार महत्त्वाचं असतं. आणि ह्यालाच मला वाटतं रिफ्लेक्टिव्ह रायटिंग. आणि म्हणून सरांचं जे पुस्तकं आपण बघितलीत की ज्याच्यामध्ये सुरुवातीला फॅक्ट्स होत्या, त्याच्यानंतर अनुभव कथन होतं, त्यानंतर विश्लेषण होतं
आणि आता जे आलं आहे त्याला आपण रिफ्लेक्टिव्ह रायटिंग म्हणतो. रिफ्लेक्टिव्ह रायटिंगला मला खरंच मराठी शब्द चांगला मिळाला नाही. त्याला प्रतिबिंबित म्हणावं की त्याला तरंग म्हणावं की मनोगत म्हणावं हे खरंच आपल्याला कळत नाही. परंतु ते आहे, मला वाटतं ते त्यांनी स्वत्व ओतलं आहे, म्हणजे स्वतःच्या भावना त्यामध्ये ओतल्या आहेत, स्वतःचे त्यांनी अनुभव ओतले आहेत, स्वतः आपण चिंतन केलं आहे ते त्यांनी ओतलं आहे. आणि मला वाटतं हेच खरं कुठल्याही सर्जनला किंवा कुठल्याही डॉक्टरला प्रगल्भ किंवा वैचारिकदृष्ट्या सक्षम करण्याची जी काही प्रक्रिया असते प्रत्येकाची घडण्याची, ती महत्त्वाची आहे. खरं तर सर्जनच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात. म्हणजे आमच्या MLT, आमच्या जी MOT किंवा JMTच्या खुर्च्या आहेत, त्यांनी अनेक गोष्टी पाहिल्या असतील. हातामध्ये चाकू घेऊन ज्यावेळी सर्जन उभा राहतो त्यावेळी एक तसूभर जरी चाकू तो उलटा फिरला तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होऊन तो पेशंट दगावू शकतो, किंवा तुम्ही तितक्याच चांगल्याने काम केलं तर तो पेशंट जगू शकतो. आता हे जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये असलेल्या भावना, त्यामध्ये असलेलं निदान, आणि हे सगळं तुम्ही अनुभवायचं आणि ते तुम्ही पुस्तकात लिहायचं, त्याच्यावर आत्मचिंतन करायचं, त्यामधून शिक्षण करायचं, हा फार मोठा अनुभव आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे हे जे शास्त्र आहे क्लिनिकल डायग्नोसिस, हे खरं तर आपल्याकडे शिकवलंच जात नाही. आमची शाळा खूप चांगली होती, पार्ले टिळक माझी शाळा होती, आणि 8वीमध्ये आम्हाला एक असायचं, प्रत्येक जणाला विचारायची तुमची हेडलाईन कुठली आज लोकसत्तेमधली, आणि त्यावेळी आम्हाला सांगत असत की हेडलाईन वाचा. 9वी 10वीमध्ये कुठल्या तरी एका विद्यार्थ्याला आज ज्या महत्त्वाच्या बातम्या आल्या आहेत त्याची समरी करून सांगायचे. परंतु 11वीमध्ये आमचे सर होते, ते आम्हाला एकच प्रश्न विचारायचे की आजचा अग्रलेख वाचला का तुम्ही. मला वाटलं अग्रलेख वाचायला जो माणूस शिकतो तो माणूस खरा प्रगल्भ होतो. बाकी नुसत्या बातम्या ऐका तुम्ही, नुसती हेडलाईन वाचणारे अनेक असतात, पण तुम्ही त्या कुठल्याही याचा अग्रलेख वाचायला ज्यावेळी शिकता आणि त्याच्यावर चिंतन करायला शिकता त्यावेळी तुम्हाला खरं बातम्याचं स्वरूप कळतं, त्यामागची असलेली तुम्हाला. म्हणून मला वाटतं संपादकीय एक आपल्याला दुसरा दृष्टिकोन जो देतात, विचार देतात, चिंतन देतात, ती खरी महत्त्वाची. खरं तर अनेक वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर, अनेक वर्ष पेशंट बघितल्यानंतर मी मध्ये एक कोर्स केला MHP. त्यावेळी मला एक कोर्स होता मेडिकल डायग्नोसिस किंवा क्लिनिकल डायग्नोसिस, 6 महिन्याचा कोर्स होता. त्याच्यामध्ये ॲक्च्युली खरं कळलं की हे आपण ज्यावेळी निदान करतो त्यावेळी त्या निदानाला 2 बाजू असतात. एक असते आर्ट आणि दुसरं असतं सायन्स. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे हे आर्ट आपण आपल्या शिक्षकांपासून शिकतो आणि सायन्स हे आपल्याकडे शिकवलंच जात नाही. आणि आपण बऱ्याच वेळा माझे टीचर काय करतात, रोल मॉडेल्स काय करतात त्याच्यापासून शिकतो. मेडिकल शास्त्र हे असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये 85% डायग्नोसिस हे ह्युरिस्टिक असतं, म्हणजे हायपोथिसिसने केलेलं असतं. म्हणजे सर म्हणले जसं की लिव्हर वाढण्याची 6 कारणं आहेत, त्यातली 5 तुझ्यात नाही म्हणून ते वरचं कारण असेल, हा जो आपण तर्क केलेला आहे त्याला आपण हायपोथिसिस म्हणतो. उरलेली 10% असतात ती आपण अल्गोरिदमनी करतो, किंवा 5% असतात ते इंट्युटिव्ह की मला वाटतं हे असं आहे म्हणून. पण 85% जो आपण तर्क करतो त्याचंही शास्त्र असतं, आणि ह्या तर्कांमध्ये आपल्या चुकाही होऊ शकतात. आणि म्हणून आता एक नवीन शास्त्र आहे, कदाचित तुम्ही ऐकलं असेल की क्लिनिकल रॉंगॉलॉजी. म्हणजे आपल्या क्लिनिकल याच्यामध्ये किती तुमच्या चुका होतात आणि त्या चुकांवर तुम्ही किती विचार करता आणि त्याच्यातून तुम्ही काय अल्टिमेटली बोध घेता, हे फार महत्त्वाचं आहे. आणि असं हे प्रगल्भ चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं हे पुस्तक मला फार आवडलं. याचं कारण हे नुसतं पुस्तक कथा म्हणून बघू नका. कथा काय, सरांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक छान कथा असते, पण त्या कथेच्या पलीकडे जा. या पलीकडेमध्ये त्या फिजिशियन किंवा सर्जनच्या मनामध्ये छान सरांनी कथा लिहिली आहे. हिलरीची ती गोष्ट त्यांनी सांगितली आहे, म्हणजे मला तर अगदी जवळची आहे. आणि हे एक टिपिकल रेक्टल पॅपिलोमा वर्सेस मॅलिग्नन्सी, म्हणजे ह्या गोष्टी वाचा तुम्ही. हे असे आपल्या मनामध्ये असलेले संदेह असतात, आणि ह्या अशा संदेहातून त्याचं एवढं मोठं ऑपरेशन करायचं की नाही करायचं, ह्या संभ्रमामध्ये आपण जे असतो आणि त्याच्यातूनच आपण जगतो, त्याच्यातूनच आपली मानसिक घडण होते, त्याच्यातूनच आपण समाजाकडे जातो, हे सगळं लोकांच्या समोर यायला पाहिजे. आज काय आहे, लोक इंटरनेटवर जातात, भरपूर माहिती असते, आणि मग प्रत्येक गोष्ट डॉक्टरला विचारतात, माझी वूंड इन्फेक्ट झालीच कशी, किंवा हे माझं चुकलंच कसं, आमचा पेशंट मेलाच कसा. हा प्रश्न असा आहे की मेडिकल शास्त्रज्ञ हे ॲबस्ट्रॅक्ट शास्त्रज्ञ आहे, त्याच्यामध्ये अनेक तर्क असतात, अनेक गोष्टींच्या थोड्या थोड्या चुका घडू शकतात. तर हे सगळं समाजापर्यंत जायला पाहिजे. समाजातला त्यातलं चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आर्थिक काय इश्यूज असतात, सामाजिक काय इश्यूज असतात, शास्त्रीय काय इश्यूज असतात, हे सगळं कळायला पाहिजे. म्हणजे तरच खरं
मला वाटतं समाज बोध होईल आणि मग लोकांना कळेल की मेडिकल शास्त्रामध्ये काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. एखाद्या वेळी झालेली सहज झालेली चूक, निदानातील चूक आणि त्याच्यामध्ये किती तुमची दिशा पूर्ण बदलू शकते, मला वाटतं हेच महत्त्वाचं आहे. की बऱ्याच वेळा आपण खूप इन्व्हेस्टिगेशन करतो आणि त्याचं कॉज अगदी छोटंसं असतं, किंवा बऱ्याच वेळा छोट्या कॉजला आपण शोधायलाही तुम्हाला हजारो आणि करोडो रुपये खर्च करायला लागतात. मला वाटतं हे जोपर्यंत समाजापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपल्या मेडिकलवर सॉफ्ट टार्गेट म्हणून जे आपण म्हणलं जातं ते बंद होणार नाही. आणि म्हणून हे समाज प्रबोधन करण्याचं जे कार्य आहे ते मला वाटतं या पुस्तकातून झालं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं प्रकाशक आणि सर या दोघांनाही मी खूप मला सर बरं वाटलं की तुम्ही असं पुस्तक लिहिलं. पण मला एक शेवटी सांगायचं आहे की सर, ही तुमची जी काही विंडो आहे, ही तुमची काही गती आहे, ती थांबवू नका. डोंट स्टॉप. पाहिजे तर तुम्हाला नक्कीच भेटतील, तुम्हाला शब्दांकन करणारे अनेक माणसं भेटतील. तर शब्दांकन माणसं तुम्हाला भेटतील. तुमचे जे काही विचार आहेत ते येऊ द्यात समाजासमोर. तुम्ही जे सांगता, तुम्ही जे आम्हाला शिकवलं आहे, कदाचित त्यातलं काही आहे ते आम्ही व्यक्त करतो, काही जे आम्हाला अव्यक्त करता येईल ते लोकांपुढे व्यक्त होऊ द्यात. हे सगळं समाजापुढे येऊ द्यात, समाजाची प्रगल्भता वाढू देत. मला वाटतं ह्या पुस्तकाचं हे एक फार मोठं योगदानच ठरणार आहे. आणि त्याबद्दल मी अत्यंत पुन्हा एकदा आभारी आहे. आणि हे KEMच्या नक्कीच एक मानाचा तुरा म्हणून हे पुस्तक जाईल. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वच मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली आहेत. तेव्हा मी डॉक्टर शर्वरी मॅडमना विनंती करतो की त्यांनी उपस्थित मान्यवर आणि आयोजकांचे आभार व्यक्त करावेत. डॉक्टर रवी बापट सरांच्या अचूक निदान या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उत्तम पुस्तकाचा उत्तम प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. तर या सुंदर आणि हृद्य कार्यक्रमामध्ये या सर्वच वक्त्यांच्या खुमासदार शैलीतील व्यक्त केलेल्या मनोगतांमुळे अधिकच रंगत आली. हा कार्यक्रम परिपूर्ण होण्यासाठी अनेक लोकांचा हातभार लागला आणि ह्याचा शेवटचा भाग म्हणून आभार प्रदर्शन जो औपचारिक असला तरी मला अतिशय मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत. आणि म्हणूनच मराठी वाङ्मय मंडळ आणि जठरांतर शल्यचिकित्सा विभाग यांच्यातर्फे आभार व्यक्त करण्यासाठी मी उभी आहे. सुप्रसिद्ध संस्कृत कवी भर्तृहरींनी नीतिशतकात म्हटलंय, येते सत्पुरुषाः परार्थ घटकाः स्वार्थान परित्यज्य. अर्थात जे लोक परहित म्हणजे दुसऱ्याचं हित जपण्यासाठी स्वार्थाचाही परित्याग करतात ते खरोखरच सत्पुरुष असतात. अगदी ही उक्ती बापट सरांना अगदी तंतोतंत लागू पडते. त्यांनी स्वतःच्या फायद्याचा कधीच काडीमात्रही विचार नाही केला आणि आयुष्यभर पूर्ण वेळ KEMच्या रुग्णांची, KEMमध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांची सेवा केली. या वैद्यकीय सेवेखेरीज त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं योगदान समाजासाठी जे ठरलं ते म्हणजे त्यांची पुस्तकं. वॉर्ड नंबर 5 KEM, पोस्टमार्टम आणि स्वास्थ्यवेध ही पुस्तकं लिहून त्यांनी समाजाला एक देणगीच दिलेली आहे. आणि आज अचूक निदान या त्यांच्या आणखीन एका दर्जेदार पुस्तकामुळे मराठी ग्रंथसंपदेमध्ये नक्कीच एक भर पडलेली आहे. हे पुस्तक सर्व नवीन आणि शिकाऊ डॉक्टरांसाठी तर उपयुक्त आहेच, शिवाय समाजासाठी आणि सर्वसामान्यांसाठी ही एक उत्तम वैचारिक देणगी आहे. आणि त्यासाठी मी बापट सरांचे शतशः आभार मानते. या पुस्तकाचे शब्दांकन करण्याचे अवघड काम केदार नायगावकर यांनी केलं आहे, तर अरविंद पाटकर आणि आशिष पाटकर यांच्या मनोविकास प्रकाशनामुळेच हे पुस्तक रूपात येऊ शकलं, याबद्दल त्यांचेही आभार. आज या पुस्तकाचे प्रकाशन ज्यांच्या शुभ हस्ते झाले ते ज्येष्ठ समाजवादी नेते बच्चूभाई शहा हे आमच्या पाठीशी पितामहासारखे नेहमीच उभे असतात. त्यामुळं मी त्यांचेही विशेष आभार मानते. महाराष्ट्रातील दर्जेदार आणि सर्वाधिक खपाच्या लोकसत्ता दैनिकाचे संपादक सन्माननीय गिरीश कुबेर साहेब त्यांच्या वेळात वेळ काढून आज उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे मार्मिक या साप्ताहिकाचे संपादक आणि बापट सरांचे जुने आणि घनिष्ठ स्नेही पंढरीनाथ सावंत यांचेही मी आभार मानते. KEM हॉस्पिटलचे विद्यार्थीप्रिय आणि लाडके अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे सर हे तर कायमच आमचे भक्कम आधारस्तंभ आहेत आणि त्यांचेही मी विशेष आभार मानते. याखेरीज या कार्यक्रमाला इतक्या प्रचंड संख्येने उपस्थित राहून
या हॉलमधल्या सीट्सही पुरत नाही आहेत, इतके जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांनी याद्वारे आमच्यावरील विश्वास आणि प्रेम व्यक्त करून समारंभाची शोभा शतपटीने वाढवली आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. याचप्रमाणे MLT स्टाफ हे नेहमीच आम्हाला प्रत्येक वेळीच मदत करत असतात आणि अत्यंत मोलाचं सहाय्य करत असतात, त्यांचेही आभार. याखेरीज अनवधानाने कोणाचा उल्लेख करणे राहून गेले असल्यास मी दिलगीर आहे आणि त्यांचीही मी आभारी आहे. शेवटी एकच सूचना करायची आहे. सरांची सर्वच पुस्तके आणि अचूक निदान हे पुस्तकही विशेष सवलतीच्या दरामध्ये बाहेर उपलब्ध आहे, तरी इच्छुकांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि सर्वांनीच अल्पोपहाराचाही आस्वाद घेऊन मगच घरी जावं. थँक्यू.